चला विद्यार्थी मित्रांनो, आपण रस शिकत होतो. आपण रसाची माहिती आणि एक रस शिकलो ज्याचं नाव होतं शृंगार रस. आता आपल्याला दुसरा रस बघायचा आहे, त्याचं नाव आहे करुण रस. करुण रस बाळांनो, जसा रस आहे ना तसे आपले हावभाव पण झाले पाहिजे. जसा रस आहे तसे आपले काय झाले पाहिजे, हावभाव झाले पाहिजे. हावभावानुसार आपल्या मुखावरती, आपल्या चेहऱ्यावरती तो भाव दिसला पाहिजे. करुण म्हणतानीच आपल्या चेहऱ्याचे भाव बदलले पाहिजे. करुण रस. करुण रसामध्ये शोक या रसाचा स्थायी भाव आहे बाळांनो. शोक, दुःख या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. करुण रस आहे म्हणजे दुःख आहे. शोक आहे, शोक म्हणजेच दुःख. वियोग आहे, कुणीतरी आपल्याला सोडून जातंय किंवा आपण कोणाला तरी सोडून येतोय. अशा वेळी ज्या रसाची निर्मिती होती बाळांनो, त्यावेळी करुण रस निर्माण होतो. एखादं संकट आलंय आपल्यावरती, एखादं काय आलं, संकट आलं, अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती होते? करुण रसाची निर्मिती होते. करुण रसाची निर्मिती केव्हा होती बाळांनो? दुःख, शोक, वियोग, संकट. समजा आपण रस्त्याने जातोय, रस्त्याने जात असताना आपण आपल्या मार्गाने जातोय, परंतु अचानक त्या ठिकाणी आपल्या बाजूला एक अपघात घडलाय. ज्या एका गाडीवरती, टू व्हीलरवरती आई वडील आणि एक छोटंसं 5 वर्षाचं बाळ ते जात असताना अचानक एका मोठ्या गाडीने त्यांना धडक दिल्यामुळे अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये समोर बसलेलं बाळ उडून त्या गाडीच्या खाली गेलेलं आहे आणि त्याचा अंत झाला. आणि त्याची आई टाहो फोडते, माझं बाळ गेलंय, माझं बाळ गेलंय, माझं बाळ गेलंय. त्या ठिकाणी सर्व गर्दी जमलेली आहे. त्या गर्दीमध्ये ती आई मोठमोठ्याने रडते, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. अशा वेळी आपल्या चेहऱ्यावरती भाव निर्माण होतो करुण रसाचा. आणि आपल्या शरीरामध्ये जो शोक नावाचा स्थायी भाव आहे त्याला वातावरण मिळतं. आणि ज्याचा ना आपला काही संबंध नाही, अचानक आपल्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं. तेव्हा त्याला म्हणायचं करुण रसाची निर्मिती झाली. आता ती आई टाहो फोडते, ज्याचा ना त्याचा आपला काहीच संबंध नसताना वातावरण निर्माण झालं आणि आपल्या हृदयातील शोक जागृत झाला, दुःख जागृत झालं आणि आपल्या डोळ्याद्वारे पाणी वाहू लागलं. आपल्या डोळ्यातून पाणी, दुःख, अश्रू वाहू लागले. अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती होते बाळांनो? करुण रसाची. वियोग आहे. ज्या मुलीला लहानचं मोठं केलंय, तळहाताच्या फोड्यासारखं जपलंय, अशी मुलगी आता आपल्या आईवडिलाला सोडून कायमची सासरी जाणार आहे. जेव्हा हा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण होतो, संपूर्ण गावातील महिला मंडळ, आप्त इष्ट सर्व जमलेले असतात. आणि अशा स्थितीमध्ये ती मुलगी आता आपल्या आईवडिलाला सोडून जाणार. त्या बापाला, त्या आईला दुःख झालेलं असतं आणि मागचे सर्व दिवस आठवू लागतात. वियोग होणार आहे, माझं बाळ मला सोडून जाणार आहे. आणि आई ती धाय मोकलू मोकलू रडत असते, मोठमोठ्याने टाहो फोडते, माझं बाळ मी ज्याला सांभाळे आजपर्यंत ते मला सोडून जातंय, मला सोडून जातंय, मला सोडून जातंय. आणि ज्यांचा संबंध आहे आप्त इष्ट तेही सर्व रडू लागतात. ज्यांचा काही संबंध नाही, त्या वातावरण निर्मितीमुळे त्यांचाही शोक जागृत होतो आणि सर्वच्या सर्व वातावरण त्या ठिकाणी शोकमय होऊन जातं, दुःखमय होऊन जातं. गेली बाई सोडून. काय आहे? वियोग आहे. वियोग. वियोगातून काय निर्माण होतं बाळांनो? करुण रस निर्माण होतो.
आई, आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर या दोहीच्या संगमातून आई शब्द तयार झाला, म्हणून त्या आईला कधी दुःखवू नका, त्या आईला कधी उलटून बोलू नका, तिच्या हृदयाला धक्का बसेल असं वक्तव्य कधी करू नका. अशा वेळी त्या आईला खूप दुःख होतं. त्या आईला दुःख होतं पण ती दाखवत नाही, पण तू बाजूला गेल्याच्या नंतर ती रडत असते बाळा. म्हणून अशा वेळी करुण रसाची निर्मिती होते. जसा तू शहरात घरातून बाहेर निघला शहराच्या दिशेने, बाळा आई तुझ्या हातामध्ये 100-200 रुपये टेकते आणि म्हणते बाळा व्यवस्थित राहा बरं का, तुला वाईट वाटू नये म्हणून ती शांत असते. परंतु जसा तू घराच्या बाहेर निघाला आणि नजरेआड गेला ना, तर मोठमोठ्याने ती रडत असते. गेला बाई, कशी स्थिती असेल त्याची, काय खात असेल, कसा राहत असेल. वियोग आहे वियोग. अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती होते बाळांनो? करुण रसाची निर्मिती होते. मग चला बाळांनो, करुण रसाची निर्मिती होते. मग अशा वेळी या ठिकाणी आपण म्हणतो आई म्हणून कोणी, आई हाक मारी, ती हाक येई काणी, मज होय शोककारी. हा आई, अरे ज्याला आई नाही त्याला आईचं महत्व विचारा. आई म्हणून कोणी, आई हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. नोव्हेच हाक माते मारी कोणी कुठारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हो, आई नाही ना, हो भिकारीच आहे. हा, कुणी जरी आई म्हटलं आई, तर पटकन आईची आठवण येते, माझी आई. आई म्हणून कोणी, आई हाक मारी. मग अशा वाक्यामध्ये लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला त्याचा भाव समजला पाहिजे, रस निर्मिती झाली पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये गढून गेले पाहिजे, बुडून गेले पाहिजे. आई म्हणून कोणी, आई हाक मारी. आई म्हणून, आई म्हणून कोणी, आईस आईस. आई म्हणून कोणी, आईस हाक मारी, हाक मारी, ती हाक येई काणी, ती हाक येई काणी, मज होय शोककारी. हो, मला दुःख होतं कोणी जरी आई म्हटलं की, नोव्हेच हाक माते मारी कोणी कुठारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आहे, म्हणून आईला जीव लावा बाळांनो. चला दुसरं एखादं उदाहरण घ्या. केव्हा दुःख होतं? जेव्हा तुम्हाला वियोगाचा वेळ येतो तेव्हा. जसं आपण म्हटलं, क्षण येईल असा, क्षण येईल असा, घेऊन जाईल श्वास, अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवन प्रवास. काय म्हटलं? क्षण येईल असा, घेऊन जाईल हा श्वास, अर्ध्यावरच थांबलेला असेल हा जीवन प्रवास. थांबलेला असेल म्हणून हो, जगून घ्या आनंदाने, सर्वांशी चांगलं वागा, सर्वांशी चांगलं बोला. भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. चेहऱ्यावरती दुःख दिसतंय आपल्याला, डोळे भरलेले आहेत, डोळे आसरुणी भरलेले आहे. भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला. चांगलं चालू होतं, सर्व चांगलं चालू होतं. कोणाची आता नजर लागली
आणि खेळ मोडला संसार गेला सर्व. घरातील करता व्यक्ती गेला, सर्व संपलेलं आहे. जगायचं कोणासाठी? म्हणून हा श्वास कधी निघून जाईल सांगता येत नाही बाळांनो. क्षण येईल असा घेऊन जाईल श्वास. क्षण येईल असा, क्षण येईल असा घेऊन जाईल, घेऊन जाईल, घेऊन जाईल श्वास. असा एक क्षण येईल की त्या क्षणामध्ये येणारा श्वास कायमचा बंद होईल. क्षण येईल असा घेऊन जाईल श्वास. अर्ध्यावरच संपलेला असेल जीवन प्रवास. अर्ध्यावरच संपलेला असेल हा जीवन प्रवास. जीवन प्रवास कधी पाण्याचा बुडबुड आहे बाळांनो. हा काय आहे? पाण्याचा बुडबुडा आहे. जीवन आपलं पाण्याचा बुडबुडा आहे. हा कधी निघून जाईल सांगता येत नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. हा बाळा, हा क्षणोक्षणी हा विचार आपल्या डोक्यामध्ये आलेला पाहिजे. आपल्याला सोडून जायचंय, सर्व सोडून जायचंय बाळांनो. अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती होते? अशा वेळी गुरुजी करुण रसाची निर्मिती होते. बाळांनो 100% करुण रसाची निर्मिती झालेली आहे. आठवण तिची येता नेत्र पानावती. आठवण तिची येता, आठवण तिची येता, आठवण तिची येता नेत्र पानावती. आठवण तिची येता नेत्र पानावती. पानावती काय सांगितलं बाळांनो? आठवण तिची येता नेत्र पानावती. घडतं काय बाळांनो? हो, लेक आहे, सासरी गेलेली आहे आणि त्या ठिकाणी तिला एखादी चूक झाली तर प्रत्येक वेळी टोचून बोलल्या जातं. आणि मग त्यावेळी बोलल्याच्या नंतर तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि तिला आईची आठवण येते. बाई, मला ना भाजी आवडली नाही ना, तर मी म्हणायचे मला दुसरी करून दे. आता मला जर कोणी म्हटलं ना, मी 2 भाज्या केलेल्या आहेत तरी तुझ्या हातची भाजी काही बरोबर झालेली नाही, आणि तू मला काय म्हणायची, किती छान भाजी करते बाळा तू. माझी भाजी खारट झालेली असली तरी तू म्हणायची छान झाली ग, हा पुढच्या वेळी अजून छान कर. पण तू कधी मला नाव ठेवलं नाही. अशी आईची आठवण आली. आठवण तिची येता नेत्र पानावती. अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती होते बाळांनो? करुण रसाची निर्मिती होते. हे उदाहरण तुम्ही लिहून घ्या. तोपर्यंत आपण थांबूया. मी 5 सेकंदासाठी थांबतो. तुम्ही पटपट लिहून घ्यायचंय. चला बाळांनो, आपण हा रस निर्माण केलाय. हा रसाची अनुभूती घ्या बाळांनो. हो, ऐकताना रस निर्माण झाला पाहिजे. याला म्हणते रसास्वाद. रसास्वाद घेणे ओळी वाचतानीच क्षण येईल असा घेऊन जाईल श्वास, असं म्हणतानीच त्याचा रसास्वाद होतो. रस लगेच निर्माण व्हायला सुरुवात होते. करुण रसाची निर्मिती. अर्ध्यावरच संपलेला असेल हा जीवन प्रवास. आणि धडकी भरल्यासारखं आपल्याला वाटतं, हो एक दिवस आपल्यालाही जायचं. चला बाळांनो, तुम्ही हे लिहून घ्यायचंय. मी आता आपल्याला काय करतो, पुढचा अलंकार घेतो.
अलंकार म्हणता पुढचा रस घेतो बाळांनो. चला आता पहिले आता दोन शिकलो आपण. पहिला शिकलो शृंगार, आता शिकलो करुण, आता शिकू आपण वीर रस. कोणता रस बाळांनो? वीर रस. आता वीर रस कशाला म्हणायचं लक्षात घ्या. वीर रसाची निर्मिती केव्हा होते? उत्साह या रसाचा स्थायी व्हावे बाळांनो. जेव्हा आपण अति उत्साहित राहतो तेव्हा या रसाची निर्मिती होते. कोणत्या? वीर रसाची निर्मिती होते. जसं की शौर्य असेल, एखादी कथा ऐकली आहे तुम्ही, एखादी लढाई ऐकली आहे शिवाजी महाराजची, शौर्याची. घोडखिंडीमध्ये शिवाजी महाराजाचा वाय, बाजी प्रभू वाय, उत्साह संचारतो. असं वाटतं आता तलवार घ्यावी आणि जावं त्या ठिकाणी. असा जेव्हा उत्साह निर्माण होतो, शौर्याच्या कथा असतील, पराक्रम असतील, धीरोदत्त प्रसंग असेल, धीरोदत्त प्रसंग आपला धीर उत्साहाने भरून येतो. धीरोदत्त प्रसंग असतील, आणखी काय असेल गुरुजी? पोवाडे असतील. समोर या ठिकाणी पोवाडा म्हणतानी आपण शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकतो. पोवाडा असेल, समरगीते असतील. समर म्हणजे युद्ध, समरगीते युद्धे. समरगीते म्हणजे काय? युद्ध. चला बाळांनो, समरगीते त्यालाच काय म्हणतात? युद्ध डोक्यात ठेवा. युद्धगीते, समरगीते, पोवाडा, समरगीते, युद्धगीतेच त्यालाच म्हणायचं. अशा वेळी कोणता रस निर्माण होतो बाळांनो? वीर रस. जसं समजा आपल्याला या ठिकाणी आपण म्हटलं आता शिवाजी महाराजाला बाजी प्रभू म्हणतात. राजे लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा या ठिकाणी जिवंत राहिला पाहिजे. तुम्ही निघा, मी या ठिकाणी थांबतो. जोपर्यंत मला तोफेचा आवाज येणार नाही तोपर्यंत हा बाजी घोडखिंड सोडणार नाही. ही पावनखिंड होणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, ही पावनखिंड, ही घोडखिंड आता सोडल्या जाणार नाही. शिवाजी महाराज निघालेले आहे. शिवाजी महाराज निघालेत. बाजी प्रभू या ठिकाणी घोडखिंडीमध्ये, खिंड आहे, रस्ता छोटा आहे. या ठिकाणी शत्रू अंगावर चालून येतोय आणि एक 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 त्यांचा गट समोर येतोय आणि त्यांना दगड धोंड्याने मारल्या जातंय. गनिमी काव्याने त्यांना त्या ठिकाणी ठोकल्या जातंय. आणि परंतु सैन्य खूप मोठं असल्यामुळे आता लढाई सुरू झालेली बाळांनो. आता लढाई सुरू झालेली आहे. जसे जसे शत्रू अंगावर येतात, आता बाजी प्रभू समोर आलेले आहेत. बाजी प्रभूच्या हातामध्ये दोन दानपट्टे. बाजी प्रभू बेभान होऊन दानपट्टे चालवतात. एक 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 अशा प्रसंगामध्ये शत्रू समोर येत नाही. घाबरून भयानक रौद्र रूप बघताय. काय निर्माण झालंय? कुणाची हिंमत होत नाही समोर यायची. जो आला तो कापला. एवढे वार बाजी प्रभूंच्या शरीरावर झाले तरी सुद्धा बाजी प्रभू लढत होते. बाजी प्रभू लढताय. दानपट्टा चालतोय आणि बाजी प्रभूंचे कान हे फक्त आता लागलेले तोफेच्या आवाजाकडे. जोपर्यंत तोफेचा आवाज होणार नाही तोपर्यंत ही खिंड मी सोडणार नाही. आता बेभान होऊन दानपट्टा चालतोय. शरीरावर एकही ठिकाण असं राहिलेलं नाही. एकही ठिकाण की ज्या ठिकाणी बाजी प्रभूंच्या शरीरावर घाव झालेला नाहीये. तलवारीची घाव. आता शेवटी बाजी प्रभूंना लढणं या ठिकाणी शक्य होत नाही. तरी पण पूर्ण उत्साहाने माझे राजे पोहोचले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी लढताय गोळी मारण्यात आली आणि बाजी प्रभू
त्या ठिकाणी कोसळलेले खाली. पुन्हा नव्या जोमाने, नाही तोफेचा आवाज झालेला नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. आणि एकदा तोफेचा आवाज कानावर पडला आणि त्या ठिकाणी हसत मुखाने प्राण सोडलाय. ज्या वेळेस ती लढाई चालते बाळांनो, त्यावेळी असं वाटतं आपल्याला आपण तलवारी घ्यावी आणि तलवार घ्यावी आणि त्या ठिकाणी शत्रूला कापावं. हा जो उत्साह निर्माण होतो बाळांनो, त्यावेळी कोणता रस निर्माण होतोय? उत्साह, पराक्रमाच्या गोष्टी ऐकताना असं वाटतं की आजच आपण या ठिकाणी या किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी उभा राहावं. अशा वेळी कोणता रस निर्माण होतो बाळांनो? वीर रस निर्माण होतो. आपण म्हणतो जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. हा असा उत्साह संचारतो शरीरामध्ये. आणि मग कोणत्या रसाची निर्मिती होती बाळांनो? वीर रसाची निर्मिती होते. आलं की लक्षात? मग या ठिकाणी उदाहरणासाठी जय 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 महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. येते लक्षात? अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती होती बाळांनो? वीर रसाची निर्मिती. जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. भारताचा जो शत्रू आहे ना, जिंकू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, भारत भूच्या, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे, भारत भूच्या शत्रू संगे, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. अशा वेळी बाळांनो कोणत्या रसाची निर्मिती होते? उत्साह रसाची. आपला उत्साह स्थायी भाव जागृत होऊन वीर रसाची निर्मिती होते. आलं की लक्षात? मग घ्या लिहून पटपट. मी 5 सेकंदासाठी थांबतो. चला बाळांनो, हे तुम्ही काय करायचं? थांबवायचं आणि लिहून घ्यायचं. थांबवायचं आणि काय करायचं? लिहून घ्यायचं. या ठिकाणी आपण पुढच्या रसाकडे जाऊ. पुढचा रस हास्यरस. कोणता रस? हास्यरस. हास्यरसाची निर्मिती केव्हा होते गुरुजी? जेव्हा एखादा विनोद होतो. काय होतो? विनोद म्हणजे जोक. विनोद होतो. एखाद्याची चेष्टा केली जाते. अरे बापरे, चेष्टा. पाहुणे लय. काय? विनोद, चेष्टा. त्यानंतर विडंबन. काय? विडंबन. एखाद्याचं विडंबन केलेलं असतं, म्हणजे ज्याला आपण व्यंगचित्र म्हणतो, हे की नाही? त्या ठिकाणी समजा मी आहे, मग ती टोपी मोठी, तोंड लहान, त्याला आपण व्यंगचित्र म्हणतो. व्यंगचित्र आहे की नाही? विडंबन कविता असतात. त्यानंतर त्या विसंगती असते, असंबंध भाषण असतं,
व्यंगदर्शन म्हणतो आपण. विसंगती 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 आणि व्यंग्यदर्शन. हां, व्यंग्यदर्शन असतं ना, म्हणजे व्यंग्य दाखवलेलं असतं त्याच्यामध्ये. चला, व्यंग्यदर्शन या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाळांनो. कोणता रस निर्माण होणार आहे? हास्य, म्हणजे हसाचा रस. हा, जसं की सकाळी सकाळी लोक मैदानावर जातात, मग आता हसूच येत नाही, मग ते म्हणते आता आपण हसायचं मोठमोठ्याने खळून. हां, काय म्हणते फ्लॅश मारायचा. आणि मग 2 मिनिटामध्ये काय म्हणतात हसायचं आणि 1 मिनिटात सिरियस व्हायचं एकदम. आणि मग 2 मिनिटामध्ये सर्वच खळखळून हसायला लागतात. अरे, एकमेकाचे चेहरे पाहून कोणत्या रसाची निर्मिती झाली? हास्य रसाची निर्मिती झाली. एखाद्या म्हणतो मग काय करा, जोक सांगा, जोक, विनोद करा, एखादा विनोद. आणि तो विनोद झाल्यानंतर सर्व हसतात. काही जण म्हणते काय, एकमेकाकडून असं म्हणायचं, ह हा ही ही हु हु हे हे हो हो हम हा ह हा ही ही. फास्ट म्हणायचा, ह हा ही ही ह हा ही ही हु हु ह हा ही ही हु हु हे हो हा 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 ही हा. लक्षात घ्या बाळांनो, अशी काहीतरी कला करणे म्हणजे हास्यरसाची निर्मिती होते. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाळांनो, कोणता रस निर्माण होतो? हास्यरस. मग आता एखादा विनोद सांगा गुरुजी. विनोद सांगायचं काय? समजा आपण म्हटलं, प्रिये ए प्रिये, मी तुला फुले मागितली, मी तुला फुल मागितले, तू मला फुलगुच्छ दिलास. मी तुला दगड मागितला, तू मला सुंदर मूर्ती दिलीस. मी तुला मोरपीस मागितला, तू मला मोरच आणून दिलास. तू काय बहिरी आहेस का? आता तिला बरं वाटायला लागलं. काय काय कशी झाली सुरुवात? ए प्रिये, मी तुला फूल मागितले, तू मला फुलगुच्छ दिलास. मी तुला दगड मागितला, तू मला मूर्ती दिलीस. मी तुला मोरपीस मागितला, तू मला मोरच आणून दिला. तू काय बहिरी आहेस का? म्हणजे तिला सुरुवातीला बरं वाटायला लागत आणि हा गोंधळ करतो. अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती होते? अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती बाळांनो? हास्यरसाची निर्मिती होते. आलं का लक्षात? आजा घोरत असे तसाच मुलगा ती सूनही घोरते. काय म्हटलं? आजा घोरत असे तसाच मुलगा ती सून घोरते. नातू आणि तशीच नात शयनी गंगारीते. झोपेचे मज झाले खवटसे त्या रात्रीला खोबरे. आले मात्र हसू मला गवसले घोरी घराने खरे. घरानं सापडलं त्याला. कसं? आजा घोरत असे, आजा घोरत असे तसाच मुलगा ती सून ही. घर घर काही जण घोराला लागल्याच्या नंतर कागदाची त्या ठिकाणी पुंगळी करून त्याच्या ठिकाणी लावतात. काही मित्र तर इतके सोंगाडे, त्यांनी काय केलं, कागदाची पुंगळी केली आणि त्याला थोडीशी अशी आग लावली आणि टाकली विजून. मग आता ते कागद त्याचं दुकान झालं. मग त्याने केलं. अशा वेळी कोणता रस निर्माण होतो बाळांनो? हास्यरस निर्माण होतो. गाढवातील माणुसकी मला आश्चर्यचकित करते, परंतु माणसातील गाढवपणा मला खटकतो. काय म्हणलंय? गाढवातील माणुसकी मला आश्चर्यचकित करते. अरे बाप, काय हुशार मानवते गाढव. पण माणसातील गाढवपणा मला खटकतो. काय गाढवासारखा वागतो रे तू? म्हणजे काय? माणूस गाढवासारखा वागला त्याला खटकतो. अरे काय गाढवासारखा वागतो? आणि गाढवातली माणुसकी
त्याला आश्चर्यचकित करते. लक्षात घ्या बाळांनो. सत्वर पावगे मला भवानी आयुर्वाड गावा हिन तुला. सत्वर पावगे मला भवानी, एकनाथ महाराजांचं भारुडे. सत्वर पावगे मला भवानी आयुर्वाड गावा हिन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपू देत त्याला भवानी आयुर्वाड गावा हिन तुला. म्हणजे पहा या ठिकाणी सासू माझे जाच करते, सासू माझी जाच करते. काय सासू माझी जाच करते तिकडच लवकर उचल तिला भवानी आयुर्वाड गावा हिन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपू दे त्याला. आणि सासू माझी जाच करते लवकर उचल तिला भवानी आयुर्वाड गावा हिन तुला. रोडगावा हिन तुला भवानी आयुर्वाड गावा हिन तुला. हा येते लक्षात. अशा वेळी जो हास्य जो आपला स्थायी भाव आहे तो जागृत होतो आणि अचानक आपण खळखळून हसायला लागतो. आणि मग अशा वेळी कोणत्या रसाची निर्मिती होते? अशा वेळी हास्यरसाची निर्मिती होते. चला मग या ठिकाणी तुम्ही एक उदाहरण लक्षात ठेवायचं. उपास मज लागला सखे बाई, उपास मज लागला, उपास मज लागला, उपास मज लागला, उपास मज लागला सखे बाई, उपास मज लागला सखे बाई, उपास मज लागला. हा या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाळांनो. अशा वेळी कोणता रस, अशा वाक्यामध्ये अशा कसं कोणता रस निर्माण झाला? हास्यरस. जसं आपण म्हटलं, प्रिये मी तुला फूल मागितलेस तू मला फुलगुच्छ दिलास. हां बघा, प्रिये मी तुला फूल मागितलेस, फूल मी तुला फूल मागितले, मग तू काय करायला पाहिजे होतं? मी तुला फूल मागितले, मग तू मला फुलगुच्छ दिला, तू मला फूलगुच्छ दिला. हां फूल गुच्छ, तू मला फुलगुच्छ दिला. हां आता पुढचं मी लिहिणार नाही. इथं काय? दगड मागितला, दगड मागितला मूर्ती दिली दगड मागितला मूर्ती दिली. मग पुढं मोरपीस मागितला, काय मागितला? मोरपीस मागितला, तुम्हाला मोरच आणून दिला. आणि पुढं काय म्हणलं मग? तू काय थोडी बहिरी आहेस की काय? बहिरी. असं तुम्ही जोडून घ्यायचं तिथं. काय? रे मी तुला फुल मागितले तू मला फुलगुच्छ दिला, मी तुला दगड मागितला तू मला मूर्ती दिलीस, मी तुला मोरपीस मागितला मला मोर दिलास, तू काय कानानी बैरी. अशा वेळी कोणता रस निर्माण होतो बाळांनो? हास्यरस निर्माण होतो. तुम्ही पटकन हे दोन उदाहरणं लिहून घ्यायचे. आता जास्त वेळ घेणं घालवतं तुम्हाला कळायला. हास्यरस एखादा नाटकामध्ये एखादा प्रसंग असेल त्या ठिकाणी हास्यरसाची निर्मिती होते. हे स्टॉप करायचं आणि लिहून घ्यायचं. चला.